माझं नाव डॉक्टर आकांक्षा राजेंद्र उराडे. मी राजेंद्र सारंग उराडे यांची मुलगी आहे. सारंग उराडे हे माझे आजोबा आहेत. महेंद्र उराडे माझे इथे काका इथे उभे आहेत. माझ्या आईचं नाव रंजना राजेंद्र उराडे आहे आणि मी पोंभुर्णा ह्या गावाची निवासी आहे. हा ताई, मला सांगा, तुम्ही कॅम्ब्रिजला आहात आता, मराठीत बोलणार ना? हो, नाही हो हो. तर हा तुमचा प्रवास सांगितला तर बरं होईल आणि तरुण पिढींना मार्गदर्शन तुमचं काय असेल? फर्स्टली थँक्यू व्हेरी मच. आणि प्रवासाचं सांगायचं म्हणजे माझं प्रायमरी जे एज्युकेशन होतं ते इथूनच झालेलं आहे, पोंभुर्ण्यामधूनच झालेलं आहे. जनता विद्यालयामध्ये माझं 5वी पर्यंत शिक्षण झालेलं. 5वी ते 10वी झालं नंतर. त्याच्या आधी मी कनिष्ठ विद्यालयाला होते इथे. 10वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण इथे झालं आणि मी खरं म्हणेन की इथले जे शिक्षक होते, म्हणजे माझ्या वेळेसचे ॲटलिस्ट जे शिक्षक होते, त्यांचं माझ्या आयुष्यावर आणि स्पेसिफिकली माझं जे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये जे इंटरेस्ट वाढलं, ते इथे जे सर होते माझे, त्यांच्यामुळे भरपूर त्यांचा इम्पॅक्ट राहिलेला आहे माझ्या शिक्षकांचा. सगळ्यात आधी तर मी त्यांना ट्रुली ग्रेटफुल आहे. त्याच्यानंतर मी सेंट मॅरी चंद्रपूरला, दुर्गापूर चंद्रपूरला मी माझं तिथे 11th-12th केलं. तिथे मी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे माझे फेवरेट सब्जेक्ट घेतले होते. आणि त्याच्यानंतर आय वॉज व्हेरी शुअर की मला याच फील्डमध्ये पुढे जायचं आहे. आय वॉज व्हेरी शुअर की मला PhD करायची आहे या फील्डमध्ये. त्याच्यामुळे मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे नागपूरला आहे, इट्स अ व्हेरी अगेन ग्राउंड इन्स्टिट्यूट, खूप पुराण आहे. 1920 आय थिंक ते बिल्ड झालेलं आहे. तिथे मी माझं शिक्षण घेतलं. तिथे मी युनिव्हर्सिटी टॉपर होती, 4th टॉपर होती बॅचलरच्या टाईमला. आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समधून नागपूर युनिव्हर्सिटीमधून. अगेन तेव्हा मी डिपार्टमेंटची टॉपर होती फिजिक्स सब्जेक्टमध्ये. आणि त्याच्यानंतर मी एक गेट ही एक्झाम असते आपल्याला, जी द्यावी लागते इन ऑर्डर टू डू द PhD. मी ती एक्झाम दिली आणि मी ती क्रॅक पण केली. आणि त्याच्या बेसिसवर मी इंटरव्ह्यूज दिले IIT रूरकीला, डिफरंट IITला. आणि फॉर्च्युनेटली मला ज्या सब्जेक्टमध्ये PhD करायची होती ते IIT रूरकीला, तिथे जे प्रोफेसर होते, दे रिअली लाईक माय प्रिव्हियस वर्क, वॉट आय डिड ड्युरिंग माय मास्टर्स. आणि तिथे माझा नेमका म्हणजे PhDचा जो पूर्ण माझा हे राहिलेला आहे तो तिथे सुरू झालेला. आणि तिथून माझं इंटरेस्ट खूप वाढलं या सब्जेक्टमध्ये. आणि अप्रॉक्सिमेटली आम्हाला 4 ते 5 वर्ष लागली PhD करायला. तो इट टेक्स अ लॉंग टाइम टू डू PhD बिकॉज तुम्ही एका स्पेसिफिक टॉपिकवर खूप इन डेप्थ स्टडी करता. आणि याच्यावर द पीपल इन कॅम्ब्रिज ॲक्च्युली फाउंड मी आणि दे अप्रोच मी की वी रिअली लाईक युअर वर्क अँड एव्हरीथिंग. तर वी वुड बी व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही आमच्या कंपनीला जर जॉईन कराल तर. आणि मी गेल्या वर्षी 24मध्ये मेमध्ये मी कंपनीला जॉईन केलं आणि तेव्हापासून मी तिथे ॲज अ सायंटिस्ट म्हणून काम करते आहे. तर हा असा माझा एक प्रवास राहिलेला आहे शिक्षणाबद्दलचा. विद्यार्थ्यांना समोर शिकण्यासाठी आणि त्यांच्या वाटचालीसाठी तुम्ही काय कशा शुभेच्छा द्याल? शुभेच्छा देण्यापेक्षा मी त्यांना ॲडवाईस हा देण्याचा प्रयत्न करेन की आपल्याकडे म्हणजे खूप सारे अडचणी येतात. कधी फायनान्शियली अडचणी येतात किंवा कधी कुठल्या, मोस्टली तर फायनान्शियली अडचणी असतात. आपल्याकडे आपल्याकडे तितकं नसतं ना फायनान्शियल. मोस्टली फायनान्शियल अडचणी येतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे असतं की आपल्याला आपल्या जे चिल्ड्रन आहेत त्यांना पाठवायला पाहिजे की पुढच्या शिक्षणाला वगैरे वगैरे, नाही का. पण मी असं म्हणेल की खूप साऱ्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत आता, म्हणजे आता तरी आहेत. तर एक म्हणजे मी ॲडवाईस हा देऊ शकेल की तुम्ही असा कुठला प्रोग्राम अरेंज करू शकता विद्यार्थ्यांसाठी, ज्याच्या थ्रू तुम्ही त्यांना सांगू शकाल की जर तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे 10वी नंतरचं फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही कशा प्रकारे पुढे जाऊ शकता जर विदाऊट एनी क्रिएटिंग की फायनान्शियली कुठला बर्डन येतोय का किंवा कुठला काही बर्डन येतोय का, त्या बर्डनला तुम्ही क्रॉस कसं करू शकता. तर तुम्ही त्यांच्यासाठी एखादा वर्कशॉप अरेंज करू शकता की अरे ह्या फेलोशिप आहेत प्राईम मिनिस्टर मोदीच्या म्हणा किंवा बाकी ज्या गव्हर्नमेंटच्या फेलोशिप आहे, तुम्ही त्यांना ते सांगू शकता. कारण की मी जी आहे, मी स्वतः एक फेलोशिप होल्डर आहे. FAEA म्हणून, फाउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स, ही एक फेलोशिप होती जी मला मिळालेली होती. अँड आय गेस त्याच्यामुळेच मी माझं बॅचलर कम्प्लीट करू शकले. ती फेलोशिप नसती तर मला नाही माहिती की मी माझं जर शिक्षण केलं असतं की नाही केलं असतं. तर मी तेच म्हणेल की जर तुम्ही आत्तापासूनच डिटरमाइंड राहणार की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, हे काय ना, हे ध्येय तुम्हाला आत्ताच कुठेतरी करावं लागेल. म्हणजे तुमचं भटकायला नको. आजकाल जी जी जनरेशन आहे स्पेसिफिकली मध्ये, आणि मी मिलेनियनमध्ये येते, पण जी जेनझी जनरेशन आहे त्यांना काय वाटतं की YouTube आहे ना, इंस्टाग्राम आहे ना, ह्या फालतूच्या नाही म्हणू शकत, बट ह्या बाकीच्या सोर्सेस आहेत ना इन्कमच्या, तर मी शिक्षणाला का तितकं महत्त्व देईल.
असं पण एक आजकाल विद्यार्थ्यांचा ते झालेलं बरोबर, आहे बरोबर. right? बाकी गोष्टी पण आहेत. पण मी असं म्हणेल की तुम्ही जर एकदा डिटरमाइन केलं की हा मला आता हे नेमकं करायचं, मला माझ्या शिक्षणामध्ये द्यायचं, तर ते तुम्ही फक्त पहिले डिटरमाइन करा आणि त्याच्यानंतर मार्ग कसा शोधायचा ते तुमचे जर माझ्यासारखे मी तुम्हाला थोडं गाईड करू शकेल किंवा तुमच्या सभोवताली कोणी असेल तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे रिच आउट करा. तुमचे प्रोफेसर्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्याकडे रिच आउट करा. त्यांना सांगा की सर मला असं शिक्षण पुढचं घ्यायचं, तुम्हाला काय वाटतं की मी कसं करायला पाहिजे. मग काही फेलोशिप आहेत का, मग त्या फेलोशिपचं कॅटेगरी काही एलिजिबिलिटी आहे का. जर मला जी फेलोशिप मिळाली होती त्याची एलिजिबिलिटी होती की तुम्हाला 80च्या वर पर्सेंटेज पाहिजे. मग मला ते माहिती होतं की मला 80च्या वर पर्सेंटेज घ्यावेच लागतील, तेव्हाच मला ती फेलोशिप मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. मग मी त्याच्यासाठी धडपड केली ना, मी माझं 100% दिले की हा मला ते भेटायला पाहिजे म्हणून. मग ती एक जिद्द जी आहे ती मला कुठेतरी एक मिसिंग दिसते आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये. ती जिद्द आणि तो क्लॅरिटी असायला पाहिजे. आणि मग मला वाटतं नंतर मार्ग भेटतो आपल्याला, हळूहळू भेटतो. तुम्ही बोला ना, आपल्या आई वडिलांशी बोला, आपल्या शिक्षकांशी बोला. शिक्षक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये रे. तुम्ही त्यांच्याशी बोला, ते बरोबर मार्गदर्शन करतात.